नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे स्वागत करते फिजिक्स ज्ञान मुकेश नायक या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इयत्ता 12वीचा व्याकरणाचा भाग 5 वाक्यप्रकार हा उपघटक अभ्यासत आहोत। हा उपघटक अभ्यासण्याआधी आपल्याला वाक्य म्हणजे काय हे लक्षात घेणे गरजेचे आहे। बघा, आपण बोलतो आणि बोलत असताना अनेक प्रकारचे मूलध्वनी आपल्या मुखावाटे बाहेर पडतात। त्या मूलध्वनींच्या आकारांना आपण अक्षरे असे म्हणतो। तसेच विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला आपण शब्द म्हणतो। शब्द असे म्हणतात। अर्थपूर्ण शब्दांच्या संघटनेला वाक्य म्हणतात। आता जे अर्थपूर्ण शब्द असतात, विविध प्रकारची अर्थपूर्ण सिंगल शब्द असतात आणि ते शब्द जेव्हा एकत्रित येतात, त्या एकत्रित येण्याला आपण वाक्य असं म्हणतो। आता जसं उदाहरण आहे खाली की रोहनला इतरांना मदत करायला फार आवडते। आता हे जे वाक्य आहे, हे वाक्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे शब्द दिसत आहेत, परंतु आपण त्याची विशिष्ट अशा संघटनेने मांडणी केलेली आहे, तर त्याला आपण वाक्य म्हणतो। अशा या वाक्याचा आणि वाक्य प्रकारांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। हे वाक्य प्रकार आपलं लिखाण किंवा आपलं संभाषण अतिशय उत्कृष्ट अशा रीतीने प्रभावीपणे आपण ते वाचत असताना कसं बनवतात। म्हणजे ज्यावेळी आपण एखादं लिखाण करतो किंवा संभाषण ऐकत असतो, एखादं साहित्य वाचतो, त्यावेळी ते साहित्य किंवा ते लिखाण उत्कृष्ट आणि प्रभावी केव्हा होतं, ज्यावेळी त्या लेखनामध्ये विविध अशा वाक्यांचा किंवा वाक्य प्रकारांचा चढ उतारांचा समावेश केलेला असतो। त्यावेळी ते लिखाण अतिशय उत्कृष्ट आणि वाचकाच्या मनाला भिडेल असं तयार होतं। का? कारण त्यामध्ये वेगवेगळ्या वाक्य प्रकारांचा समावेश केलेला असतो। जर सरळ लिखाण असेल, तेच ते लिखाण साधी वाक्य असतील, तर आपल्याला वाचत असताना रटाळवाणेपणा येतो। तर प्रभावी लिखाण व्हायला किंवा साहित्य व्हायला विविध प्रकारच्या वाक्य प्रकाराचा आणि वाक्य प्रकारांची ओळख असणे आपल्याला गरजेचं आहे। तर ते वाक्य प्रकारांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर वळूया आपण आपल्या आजच्या या भागाकडे। वाक्य प्रकार। आपण बोलताना लिहिताना अनेक प्रकारची वाक्य वापरतो। एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो। उदाहरणार्थ, काल खूप पाऊस पडला हे वाक्य अनेक प्रकारे सांगता येते। आता बघा, एकच वाक्य अनेक प्रकारे कसं सांगता येते की काल फार पाऊस पडला, विधानार्थी वाक्य। दुसरं वाक्य तेच वाक्य आहे की काल काही कमी पाऊस पडला नाही, हे सुद्धा विधानार्थी वाक्य आहे, अर्थ मात्र वरील वाक्याचाच आहे। आता तिसरं वाक्य, काल काय कमी पाऊस पडला का, हे प्रश्नार्थी वाक्य आहे, अर्थ मात्र तोच। चौथं, काल कमी पाऊस तर पडला नाही ना, हे प्रश्नार्थी वाक्य आहे, परंतु थोडं वेगळ्या प्रकारचं आहे, अर्थ मात्र वरील वाक्याचा आणि याचा एकच आहे। किती अफाट पाऊस पडला काल, उद्गारार्थी वाक्य। या सगळ्या पाचही वाक्यांचा वरील वाक्याचा आणि या पाचही वाक्याचा अर्थ एकच आहे, परंतु आपल्याला ते वाक्य प्रकारामध्ये आपण ते कसं सांगू शकतो हे आपण बघितलेलं आहे। तर अशा प्रकारे आज आपल्याला या भागामध्ये काही वाक्य प्रकारांचा अभ्यास करायचा आहे। तर बघा, आता चला तर वळूया आपल्या आजच्या या वाक्य प्रकारांकडे की आपल्याला वाक्य प्रकार एकूण किती प्रकारचे अभ्यासायचे आहे हे आपल्याला पाहायचं आहे। आता वाक्याचे प्रकार एकूण 2 आहेत। पहिला आहे आशयावरून आणि भावार्थावरून पडणारा, दुसरा आहे क्रियापदाच्या रूपावरून पडणारा। बघा, आता पहिला प्रकार आहे भावार्थावरून, आशयावरून, जो आशय आहे त्यावरून पडणारा प्रकार आहे। आता पहिला प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे, त्याचं नाव आहे भावार्थावरून आणि आशयावरून पडणारा वाक्याचा प्रकार। आता बघा, पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी आणि तिसरा आहे उद्गारार्थ वाक्य। आता हे वाक्य शिकत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोन्ही फॉर्म मध्ये असू शकतात, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। तर आपल्याला आता सर्वप्रथम पहिला प्रकार अभ्यासायचा आहे आशयावरून पडणारा वाक्याचा प्रकार, तो आहे विधानार्थी वाक्य प्रकार। आता ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात। बघायचं आहे की सरळ सिंपल स्टेटमेंट ॲज अ सिंपल स्टेटमेंट मीन्स म्हणजेच विधानार्थी वाक्य। आता
त्यामध्ये सरळ भाव दिलेला असतो, कोणत्याही प्रकारच्या काळाचा किंवा त्यातून काही संकेत आपल्याला दिसत नाही. सरळ वाक्य जे असते त्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. आता उदाहरण दिसत आहे आपल्याला, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. आता या ठिकाणी आपल्याला सरळ माहिती दिसत आहे या उदाहरणावरून की सचिन तेंडुलकर हा एक उत्तम फलंदाज आहे. तर दुसरं वाक्य आहे की विट्टी दांडूचा खेळ फारसा खेळला जात नाही. यामध्ये सुद्धा सरळ आपल्याला एक माहिती दिसत आहे. मीन्स ॲज अ सिंपल स्टेटमेंट ज्या वाक्यामध्ये सरळ विधान केलेलं आहे ते वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य. माझा भाऊ शाळेत गेला. इथे सुद्धा आपल्याला सरळ माहिती दिसत आहे की माझा भाऊ शाळेत गेला. हे आपल्याला हा आहे पहिला विधानार्थी वाक्य प्रकार. आता त्यातलं हे चौथं वाक्य आहे की मी दररोज वर्तमानपत्र वाचतो. आता येथे सुद्धा मी दररोज वर्तमानपत्र वाचतो म्हणजे सरळ सरळ वाक्य दिसत आहे. हे चारही वाक्य आपण विधानार्थी वाक्य प्रकाराचे बघितलेले आहेत. तर आता हा पहिला प्रकार झाला. आता दुसरा वाक्य प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य प्रकार. आता प्रश्नार्थी वाक्य प्रकार जो आहे तो अतिशय सोपा आणि सहज समजण्यासारखा आहे की ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. आता साध्या छोट्या मुलांना सुद्धा कळेल असा हा प्रश्नार्थी वाक्य प्रकार आहे की ज्या वाक्यामध्ये आपल्याला क्वेश्चन फॉर्म मध्ये काही प्रश्न विचारले असतात. कोण, कुठे, कसा, केव्हा, का, कशाला असे विविध प्रकारचे जे क्वेश्चन फॉर्मचे वर्ड असतात त्या वर्ड वरून आणि त्याच्या शेवटी जे क्वेश्चन मार्क दिलेला असते वाक्याच्या त्यावरून आपल्याला सहज लक्षात येते की प्रश्नार्थक वाक्य आहे. अतिशय सोपा आणि साधा वाक्य प्रकार आहे की तू बाहेर, आता उदाहरण आहे, तू बाहेर केव्हा जाणार आहेस. पहिलं वाक्य आहे. आता दुसरं बघायचं आहे की तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही. प्रश्न विचारलेला आहे की तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही. शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता तिसरं वाक्य आहे की तू गावी केव्हा जाणार आहेस. हा सुद्धा तिसरं वाक्य सुद्धा येथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे. चौथं वाक्य आहे की तुला प्रवास का आवडत नाही. प्रश्नार्थक चिन्ह आहे, तुला प्रवास का आवडत नाही. हे सुद्धा आपल्याला इथे प्रश्न केलेला आहे. या चारही वाक्यामध्ये आपल्याला शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिसत आहेत आणि आता यामध्ये आपल्याला प्रश्न केलेले आहेत. म्हणून प्रश्नार्थक वाक्य हे आपल्याला समजायला अतिशय सोपा आणि ओळखायला सोपा असा वाक्य प्रकार आहे. बघा आता तिसरा वाक्य आता हा प्रश्नार्थक वाक्य प्रकार आपण अभ्यासला. आता तिसरा वाक्य प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे की उद्गारार्थी वाक्य. तर उद्गारार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. आता उदाहरण बघायचं आहे की किती छान आहे हे फूल. आता यामध्ये आपल्याला सौंदर्य भाव व्यक्त केलेला दिसतो. म्हणजे या उद्गारार्थी वाक्या प्रकारामध्ये आपल्याला लक्षात येते की ज्यावेळी उत्कट भाव आपण व्यक्त करतो त्यावेळी उद्गारार्थी वाक्य झालेलं आपल्याला लक्षात येतं. आता किती छान आहे हे फूल, यामध्ये आपल्याला सौंदर्य भाव व्यक्त केलेला दिसतो. दुसरं उदाहरण आहे अरे रे फार वाईट झाले. या ठिकाणी सुद्धा आपल्याला उद्गारार्थक चिन्ह दिसत आहे आणि एक भाव आपण येथे व्यक्त केलेला दिसतो. तिसरं वाक्य आहे की अबाबा केवढी उंच इमारत ही. या ठिकाणी सुद्धा आपल्याला शेवटी उद्गारार्थी चिन्ह दिसत आहे आणि या तिन्ही वाक्यामध्ये आपल्याला लक्षात येते की येथे एक विशिष्ट प्रकारचा उत्कट असा भाव व्यक्त केलेला आहे. आता दुसरा वाक्य प्रकार आहे की क्रियापदाच्या रूपावरून पडणारे वाक्य प्रकार. आता पहिल्या वाक्याचा प्रकार आहे की स्वार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य प्रकार हा आपल्याला पाहत असताना लक्षात घ्यायचं आहे की हे जे वाक्य प्रकार आहेत हे वाक्यातील क्रियापदाचं जे रूप आहे त्या रूपांवरून आपल्याला ओळखायचे आहेत. बघा की वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसता काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. या ठिकाणी आपल्याला जे क्रियापदी रूप आहे ते आपल्याला काळाचा बोध करून देतं आणि नंतर आपल्या लक्षात येतं की हे स्वार्थी वाक्य आहे. आता उदाहरण बघायचं आहे. उदाहरणांवरून आपल्याला समजायला सोपं जातं की
मुले शाळेत गेली. आता गेली हे भूतकाळी क्रियापद रूप आहे. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे क्रियापदी रूप हे भूतकाळी आहे की हे वाक्य स्वार्थी वाक्य प्रकारामध्ये मोडतं. दुसरं वाक्य आहे की खेळाडू मैदानावर सराव करतात हे वर्तमान काळी क्रियापद रूप आहे आणि यावरून आपल्याला काळाचा बोध होतो आणि आपल्याला लक्षात येते की हे स्वार्थी वाक्य आहे. आता तिसरा उदाहरण आहे की मामा उद्या येईल हे सुद्धा क्रियापदी रूप आहे आणि हे वाक्य सुद्धा स्वार्थी वाक्य प्रकारामध्ये मोडतं. चौथं उदाहरण आहे की राजू लाडू खातो हे क्रियापदी रूप आहे. हे वर्तमान काळी क्रियापदी रूप आहे आणि या चारही वाक्य प्रकारातून आपल्याला जो काही क्रियापदाच्या काळ आहे त्या तो काळाचा प्रकार आपल्याला लक्षात येतो आणि हे चारही वाक्य स्वार्थी वाक्य प्रकारामध्ये मोडतात हे आपल्या लक्षात येतं. आता दुसरा वाक्य प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आता ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टीचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आता हे आज्ञार्थी वाक्य जे आहे ते ऑर्डर फॉर्म मध्ये असतात, परंतु त्यामध्ये काही क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला त्या गोष्टीचा बोध व्हायला हवा की त्या क्रियापदी रूपाचं भाव काय आहे, आपल्याला काय सांगितलेलं आहे हे आपल्याला त्यावरून कळायला हवं. त्यावेळी आपल्या लक्षात येतं की हा आज्ञार्थी वाक्य प्रकारामधील कोणता वाक्य प्रकार आहे. तर उदाहरणांवरून आपल्याला चांगल्या प्रकारे हे समजेल. बघा, ती खिडकी लावून घे हे क्रियापदी जे रूप आहे ते येथे आपल्याला आज्ञा करताना दिसत आहे. आता दुसरा वाक्य प्रकार आहे की तुम्ही नक्की यशस्वी व्हाल हे आशीर्वादी क्रियापद रूप आहे. यातून आपल्याला आशीर्वाद केलेला दिसत आहे. तसेच की तुम्ही कीर्तिवंत व्हा, तुम्ही यशवंत व्हा, विजयी व्हा असे जे आपण आशीर्वाद ब्लेसिंग्सचे जे आपण वर्ड वापरतो त्या वर्ड वरून आपल्याला लक्षात यायला हवं की हा आज्ञार्थी वाक्य प्रकार आहे. आशीर्वादामध्ये मोडणारा आज्ञार्थी वाक्य प्रकार आहे. आता तिसरा आहे की देवा मला सद्बुद्धी दे हे जे क्रियापदी रूप आहे ते येथे प्रार्थनेचा भाव येथे व्यक्त करतो. आता चौथं वाक्य आहे की कृपया मला तुझे पुस्तक दे. येथे दे हे क्रियापदी रूप, जसं तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा दे हे क्रियापद दिसत आहे आणि चौथ्यामध्ये सुद्धा दे दिसत आहे, परंतु दोन्ही वाक्यातील दे या क्रियापदाचा भाव मात्र वेगळा आहे. चौथ्या वाक्य प्रकारामध्ये येथे आपल्याला रिक्वेस्ट म्हणजे विनंती केलेली दिसते आहे. तर हा जो आपल्याला क्रियापदाचा भाव आहे तो लक्षात घ्यायचा आहे, त्यावरून आपल्याला वाक्य ओळखायला सोपं जातं. चौथा वाक्य आहे की विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. येथे उपदेश केलेला दिसतो आहे. आता सहावं वाक्य आहे की येथे पादत्राणे काढू नये किंवा अशा प्रकारच्या सूचना, अनेक सूचना असतात की येथे रांगेत उभे राहावे, येथे थुंकू नये, अशा अनेक प्रकारच्या सूचना आपल्याला केलेल्या असतात. या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला सूचना केलेली दिसते असं लक्षात येतं. आता तिसरा वाक्य प्रकार आहे क्रियापदाच्या रूपावरून पडणारा विधेयार्थी वाक्य. आता विधेयार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा ह्या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विधेयार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे जे क्रियापदाचं रूप आहे त्यावरून आपल्याला लक्षात येते की इथे कर्तव्य भाव किंवा शक्यता, योग्यतेचा भाव व्यक्त केलेला आहे, तर त्या ठिकाणी विधेयार्थी वाक्य आहे हे आपल्या लक्षात येतं. आता बघायचं आहे की वाक्य आहे परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. तर या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कर्तव्य भाव गोष्टीचा बोध होतो. तर दुसरं वाक्य बघायचं आहे की आज बहुतेक पाऊस पडेल हे येथे शक्यता भाव येथे व्यक्त केलेला दिसतो आहे. तिसरं वाक्य आहे की अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. येथे योग्यतेचा भाव व्यक्त केलेला आहे. लक्षात घ्यायचं आहे की येथे आपल्याला योग्यतेचा भाव येथे व्यक्त केलेला दिसतो आहे. आता चौथा आहे की विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी.
येथे इच्छाभाव व्यक्त केलेला दिसतो. आता या चारही वाक्यामधून आपल्याला जी क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे जे कर्तव्य आहे, जी शक्यता आहे, योग्यता आहे, इच्छा आहे, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यातून आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि ते आपल्याला लक्षात घेऊन आपण तो वाक्यप्रकार आपल्याला ओळखता आला पाहिजे. आता चौथा वाक्यप्रकार आहे आणि हा शेवटचा वाक्यप्रकार आहे की ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्या संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे जर तर ची अशी जर अट आपल्याला इथे दिसत असेल वाक्याच्या उदाहरणांवरून तर आपल्याला लक्षात येईल की असे केले असते तर असे झाले असते, असं आपल्याला उदाहरणांवरून लक्षात येतं. बघा की पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. हे पहिलं वाक्य आहे. जर पाऊस पडला असता तरच हवेत गारवा आला असता. आता येथे मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईल. जर आणि तर येथे आपल्याला लक्षात येते. यावरून आपल्याला हा वाक्यप्रकार ओळखायला सोपा जातो. प्रयत्न केला तर फायदा होईल. जर प्रयत्न केला तरच फायदा होईल. हा एक वाक्यप्रकार आपल्याला अतिशय सोपा आहे ओळखायला. जर तर या प्रकारचे अनेक शब्द आले तर आपल्याला लक्षात येते की हा संकेतार्थी वाक्यप्रकार आहे. तर अशा प्रकारे आज आपण आपल्या आजच्या या भागामध्ये वाक्याचे प्रकार अभ्यासले. त्यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये आशयावरून आणि भावार्थावरून पडणारे वाक्यप्रकार बघितले आणि दुसऱ्या भागामध्ये क्रियापदाच्या रूपावरून पडणारे वाक्यांचे प्रकार आपण अभ्यासले. तर या पुढील भागामध्ये आपण यावरील काही कृती आणि उदाहरणांचा स्पष्टीकरणासहित आपण अभ्यास करणार आहोत. या भागांवरील जे काही प्रश्न सोडवणार आहोत. तर भेटूया आपण पुढील भागामध्ये. धन्यवाद.